एरिया ऑफ सर्कल याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. ती 2 डायमेन्शनल फिगर आहे आणि हा बॉल फुटबॉल व्हॉलीबॉल ही 3 डायमेन्शनल फिगर, याला आपण काय म्हणतो, स्पियर म्हणतो. आणि याला कर्व सरफेस असतो, तर आपण कर्व सरफेस एरिया ऑफ स्पियर म्हणू शकतो किंवा टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर किंवा सरफेस एरिया ऑफ स्पियर. याचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. त्याच्यानंतर हेमिस्पियर. तर स्पियरचे 2 इक्वल पार्ट केले तर काय तयार होतो, हेमिस्पियर तयार होतो. आता हा जो हेमिस्पियर आहे हॉलो, सरफेस एरिया ऑफ हॉलो हेमिस्पियर. तर आता याला फक्त कर्व पार्ट असतो, तर त्याच्यामुळं आपण काय म्हणू, कर्व सरफेस एरिया ऑफ हॉलो हेमिस्पियर. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्पियर. सॉलिड म्हणजे याला बेस राहील, म्हणजे बेस सर्क्युलर राहील आणि कर्व पार्ट पण राहील, म्हणजे याला 2 पार्ट राहील. तर कर्व सरफेस एरिया काय होईल 2 पाय आर स्क्वेअर आणि बेसचा एरिया पाय आर स्क्वेअर सर्कल असल्यामुळे. तर 2 पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर काय होईल 3 पाय आर स्क्वेअर. तर सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्पियर 3 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पियरचा फॉर्म्युला आहे 2/3 पाय आर क्यूब. प्रॉब्लेम 1. फाइंड द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ स्पियर्स ऑफ द फॉलोइंग रेडाय. तर आपल्याला प्रॉब्लेम 1 दिला आहे. रेडियस 4 सेंटीमीटर दिलेला आहे आणि आपल्याला सरफेस एरिया ऑफ स्पियर काढायचा आहे आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचा आहे. तर पहिले आपण काढू सरफेस एरिया ऑफ स्पियर. सरफेस एरिया ऑफ स्पियर. तर सरफेस एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय आहे 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे, 3.14 आर स्क्वेअर. तर रेडियस आपल्याला दिली आहे 4 सेंटीमीटर. तर रेडियसचा स्क्वेअर म्हणजे 4चं कितीदा मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स 4 इंटू 4 म्हणजे आर स्क्वेअर. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 4 इंटू 4 इंटू 4. 4 4 जार 16 आणि 16 4 जार 64 आणि त्याला 314ला आता कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 64नी. आता बघा आपण काय केलं 4 4 4चं मल्टिप्लिकेशन केलं 64 आणि त्यांनी आता 314ला मल्टिप्लाय करू. आता 4 4 जार 16 कॅरी 1, 4 1 जार 4 आणि 1 5 आणि 4 3 जार 12. मग इथे 0 घ्यावं लागेल. 6 4 जार 24 कॅरी 2, 6 1 जार 6 आणि 2 8 आणि 6 3 जार 18. त्याची ॲडिशन काय होईल 6 5 आणि 4 9, 8 आणि 2 10 कॅरी 1, 8 आणि 2 10 कॅरी 1. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन येत आहे 20096 आणि किती डिजिट नंतर पॉईंट पाहिजे आहे 2, 1 2 डिजिट नंतर पॉईंट पाहिजे आहे. तर मग सरफेस एरिया ऑफ स्पियर काय होईल 200.96 आणि याचं युनिट काय होईल स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. काय काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे काय होईल 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे 3.14 इंटू आर क्यूब. तर रेडियस आपल्याला किती दिला आहे 4. 4 क्यूब म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4. आता याचं आपल्याला काय करावं लागेल 3नी डिवाइड होत नाही
पहिले याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. काय होईल याचं मल्टिप्लिकेशन? 4 4 4 4 4 इंटू 4 16 आणि 4 इंटू 4 16. तर 16चा स्क्वेअर होते 256 म्हणजे 4 4 4 4चं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल 256. आणि याला आता कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 314नी इंटू 314. आता पहिले आपण याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. पहिले 4नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 4 6 24 कॅरी 2 4 5 20 आणि 2 22 कॅरी 2 4 2 8 आणि 2 10 होईल. इथे 0 होऊन जाईल, घ्यावं लागेल. इथे 1नी मल्टिप्लाय करा. 6 1 6 5 1 5 2 1 2. मग इथे 2 0 घ्यावं लागेल. आणि आता 3 6 18 कॅरी 1 3 5 15 आणि 1 16 कॅरी 1 3 2 6 आणि 1 7. याची ॲडिशन करावं लागेल. तर किती होऊन जाईल? 4 2 आणि 6 8 5 आणि 8 13 कॅरी 1 1 2 3 3 आणि 6 9 आणि 1 10 0 कॅरी 1 म्हणजे किती येत आहे? 8 0 3 8 4. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 2 डिजिट नंतर. म्हणजे इथे आपल्याला पॉईंट द्यावं लागेल आणि डिवाइड बाय 3. तर याला आपल्याला 3नी डिवाइड करावं लागेल. 3नी जर डिवाइड केलं तर काय होईल? 3 2 6 कॅरी 2 20 3 6 18 3 6 18 कॅरी 2 23 3 7 21 कॅरी 2 आणि हा पॉईंट इथे येईल 28 आणि 3 9 27 कॅरी 1 14 आणि 3 4 12 आणि 14 आहे. तर 5चा भाग देऊ शकतो आपण, कारण की राऊंडेड नंबर केला तर इथे 5 घ्यावं लागेल क्युबिक सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. रेडियस 9 सेंटीमीटर दिलेला आहे आणि आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर फाइंड करायचा आहे. आपण पहिले सरफेस एरिया ऑफ स्पियर फाइंड करू. सरफेस एरिया ऑफ स्पियर. तर याचा फॉर्म्युला काय आहे? 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 दिलेली आहे इंटू आर स्क्वेअर. आर किती दिल्या आपल्याला? रेडियस 9, त्याचा स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 9. आता आपल्याला या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण 9 इंटू 9 किती होऊन जाईल? 81. आणि 81ला कितीनी मल्टिप्लाय करू आता? 4नी. 4 1 4 आणि 4 8 32 324. आणि याला आपल्याला परत कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 314नी मल्टिप्लाइड बाय 314. तर याचं मल्टिप्लिकेशन 4 4 16 कॅरी 1 4 2 8 आणि 1 9 4 3 12. मग इथे 0 घ्यावं लागेल. आणि आता कितीनी मल्टिप्लाय करायचं? 1नी. 1 4 4 1 2 2 1 3 3. आता इथे 2 0 घ्यावं लागेल आणि 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. 3 4 12 कॅरी 1 3 2 6 आणि 1 7 आणि 3 3 9. आता आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. किती होईल? 6 9 आणि 4 13 कॅरी 1 2 4 6
7 आणि इथे 1 आणि 3 4 आणि 7 11 कॅरी 1 9 आणि 1 10. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन येत आहे 1 0 1 7 3 6 आणि किती डिजिट नंतर पॉईंट पाहिजे आहे 2 डिजिट नंतर 1 आणि 1 2 डिजिट नंतर म्हणजे इथे आपल्याला पॉईंट पाहिजे आहे. म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पियर आपल्याला किती मिळालं 1017.36. याचं युनिट राहील स्क्वेअर सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. काय काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. याचा फॉर्म्युला काय 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे काय होईल 4/3 इंटू पायची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3.14 आणि आर क्यूब. तर रेडियस आपल्याला किती दिलं आहे 9 दिलेलं आहे. मग 9चं कितीदा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स 9 इंटू 9 इंटू 9. आता आपल्याला इथे पहिले 3चा भाग टाकावा लागेल. 3 1 जार 3 आणि 3 3 जार 9. आता यांचं मल्टिप्लिकेशन सगळे नंबर न्यूमरेटरमध्ये आहे तर याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 9 9 जार 81 आणि 4 3 जार 12. पहिले एवढं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 9 9 जार 81 4 3 जार 12. आता 81 आणि 12चं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 1 जार 2 2 8 जार 16. इथे 0 घ्यावं लागेल आणि 1 1 जार 1 1 8 जार 8. मग याचं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल 2 7 आणि 9. आणि आता याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे 3 1 4नी. तर हे कुठे करायचं इथे करून घेतो. कशाला मल्टिप्लाय करायचं आहे 972 याला मल्टिप्लाय करायचं आहे 3 1 4नी. मग काय करावं लागेल आपल्याला पहिले 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 2 जार 8 4 7 जार 28 कॅरी 2 आणि 4 9 जार 36 आणि 2 38. मग इथे द्यावं लागेल 0. आता 1नी मल्टिप्लाय करावं लागेल. 1 2 जार 2 1 7 जार 7 आणि 1 9 जार 9. मग आता इथे 2 0 घ्यावं लागेल. मग 3नी 3 2 जार 6 आणि 3 7 जार 21 कॅरी 2 आणि 3 9 जार 27 आणि 2 29. आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. तर इथे ॲडिशन काय होईल 8 आणि 2 10 कॅरी 1 8 आणि 7 15 आणि 6 21 आणि 22 कॅरी 2 3 आणि 9 12 13 14 15 कॅरी 1 9 आणि 1 10 कॅरी 1 आणि 3. म्हणजे किती येऊन जाईल याचा आन्सर 30305208. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट नंतर. म्हणजे इथे पॉईंट द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे 3052.08 आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर याचं युनिट होईल क्युबिक सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. इफ द रेडियस ऑफ सॉलिड हेमिस्फियर इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. तर आपल्याला
हेमिस्फिअरचं रेडियस जे आहे ते 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. तर आपण पहिले करू कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअरचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय आर स्क्वेअर. मग काय करावं लागेल? 2 इंटू पायची व्हॅल्यू ठेवायची आहे 3.14 इंटू आर स्क्वेअर. तर आर किती दिला आहे? 5. स्क्वेअर म्हणजे 5चं 2 टाईम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू 5. आता सगळ्यांचं आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. सगळे नंबर न्यूमरेटरमध्ये आहे. तर 5 5 जार 25. 25 इंटू 2 काय होऊन जाईल? 50 होऊन जाईल. आणि 50नी 314ला मल्टिप्लाय करायचा आहे. कितीनी? 50नी मल्टिप्लाय करायचा आहे. तर हा 0 आपण शेवटी ॲड करून घेऊ आणि 5नी मल्टिप्लाय करून घेऊ. 5 4 जार 20 कॅरी 2. 5 1 जार 5 आणि 2 7. 5 3 जार 15 आणि हा 0 आपण इथे ॲड केला. तर याचं मल्टिप्लिकेशन सगळ्यांचं किती येईल? 1 5 7 0 0. आणि किती डिजिट नंतर पॉईंट पाहिजे आहे? 2 डिजिट नंतर. म्हणजे इथे पॉईंट येईल 2 डिजिट नंतर. म्हणजे किती आलं? 1 5 7. कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर किती आलं? 157. आणि याचं युनिट होईल स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचा आहे टोटल सरफेस एरिया. काय काढायचा आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. याचा फॉर्म्युला काय आहे? 3 पाय आर स्क्वेअर. 3 पाय आर स्क्वेअर. आता 3 इंटू पायची व्हॅल्यू घ्यावं लागेल 3.14 आणि रेडियस आपल्याला दिली आहे 5 म्हणजे आर स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5. आता सगळे नंबर न्यूमरेटरमध्ये आहे. मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 5 5 जार 25. 25 3 जार 75. आणि याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे? 314नी. 314ला आता आपल्याला 75नी काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5 4 जार 20 कॅरी 2. 5 1 जार 5 आणि 2 7. 5 3 जार 15. मग इथे 0 द्यावं लागेल. 7 4 जार 28 कॅरी 2. 7 1 जार 7 आणि 2 9 आणि 7 3 जार 21. आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन. 0 7 आणि 8 15 कॅरी 1. 5 आणि 9 14 आणि 1 15 कॅरी 1. इथे होऊन जाईल 3 आणि इथे होऊन जाईल 2. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 2 3 5 5 0. आणि किती डिजिट नंतर पॉईंट द्यावं लागेल? 2 डिजिट नंतर. 1 आणि 1 2. 2 डिजिट नंतर इथे पॉईंट येईल. म्हणजे किती आलं? 235.50. तर टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काय होईल? 235.50. याचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर.